गाईज हा माझा पहिला व्लॉग आहे. थोडा नर्वस आहे पण खूप एक्साइटेड आहे. एंड पर्यंत पाहिलात तर खूप मजा येणार आहे. तर चला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रॅनी भाई. हे ब्रँड नेम आहे, लक्षात राहू द्या. सो वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. दात बीत घासून आंघोळ बिंगोळ करून मस्तपैकी आवरून चहा नाश्त्याला बसलो. गरम गरम चहा घेतला. चहा सोबत नाश्ता करत असताना मम्मी आणि भावानी चांगली माझी मजा घेतली. कारण आम्ही रोज सोबत सगळेजण बसत असतो नाश्त्याला, आणि आज मी एकटा बसल्यामुळे ती दोघं माझी मजा घेत होती चांगली. आईला मित्रांनो, मला खायला खूप आवडतं म्हटल्यावर मी हा भाग कसाच स्किप करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये मग झालं असं की मला खूप भूक लागली दुपारी 1 वाजता. मग म्हणलं चला जाऊया. तर मग काय, शुभ्याला पण घेतलं सोबत आणि आम्ही दोघं जण मस्त हॉटेलमध्ये गेलो मंचुरियन खायला. एक चमचा तोंडात गेला, असं वाटलं 4-5 प्लेटा सोबत खाया. पण काय करू भाई, डाईटवर असल्यामुळे नाही खाता येतं, म्हणून एका प्लेटमध्ये भागवलं. आणि मित्रांनो, मी तर 1 नंबरचा भुक्कड आहे. तुम्ही पण आहात का? कमेंट सेक्शन मध्ये धमाका करून टाका. तर आता वाजलेत 4:45 आणि मला अक्षय भाऊंनी चहासाठी खाली बोलवलं होतं. मी चहा न पेता बिस्किट खात बरं, एक नाही 2-2 बिस्किट पुढे खाल्ले. भाई लाज वाटली पाहिजे आपल्याला, आपण बिस्किट खातोय. हे माझं तर बिस्किट खायचं काम चाललं होतं, तोपर्यंत अक्षय भाऊंनी चहा संपून टाकला. मस्त मोबाईल खेळत बसले होते. हा माझ्या दिवसभरातल्या शेड्यूल मधला सगळ्यात आवडता पार्ट आहे, जो की मला दिवसभर फ्रेश, मोटिवेट आणि हॅप्पी ठेवण्यास मदत करतो. तुम्हाला पण माझ्यासारखं वर्कआउट करायला आवडतं का, हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला मोन्या भाई सापडला. मोन्या भाईची माझी जोडी घरात 1 नंबर आहे, सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे मग आपलं मोन्या भाईचं लय जमतं. त्याच्यानंतर टाइमपास करायला मोबाईल घेतला हातात. एक रील धडाची सापडा ना, हसायला पण येत नव्हती, पण बळजबरीने आपलं हसायचं काम चाललं होतं. मोबाईल चालून झाल्यानंतर छपरी चाळी चालू केले. भाई काय ऍक्टिंग करतो हा. असेच रॅनी भाई तुमच्यासाठी भारी भारी व्हिडिओज घेऊन येतोय. भाई लोक रॅनी भाईला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तुम्हाला वाटत असेल का कुणी गेलंय डायरेक्ट, असं नाहीये काही. कारण माझा आता नाईटचा झोपायचा टाइम झालाय आणि मला गाणी ऐकल्यानंतर भारी वाटतं, त्यामुळे रिलॅक्स फील होतं म्हणून गाणी ऐकतोय. मी एवढा क्रिएटिव्ह आणि ऍक्टिव्ह आहे मला आज पहिल्यांदा कळलं. कारण मी आज पहिल्यांदा माझा फर्स्ट ब्लॉग बनवलाय, तो पण एवढ्या क्रिएटिव्हिटीने शूट केलाय. आणि आज दिवसभराची माझी जी पण घडलेली जर्नी किंवा जी पण गोष्ट आहे ती सगळी या ब्लॉग मध्ये मी छोटी छोटी का ना होई, रुको जरा, सबर करो, छोटी छोटी सोचना पड़ता है रे, का होईना ती मी बनवून आज या ब्लॉग मध्ये टाकली आहे. हा ब्लॉग इथं संपत आहे. माझा फर्स्ट ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.